तर मित्रांनो, रेल्वेमध्ये सुवर्ण संधी आलेली आहे नोकरी करण्याची. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची उमेदवारांची 12वी पास झालेले आहेत किंवा पदवीधर आहेत अशांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे, मेगा भरती आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आहे अरुण गुटे. तर मित्रांनो, आज आपण बघत आहात की एनटीपीएस भरती आहे, रेल्वेने आरआरबीची एनटीपीएस भरती जी आहे त्या भरती अंतर्गत आज जो काही ऍड आलेली आहे ती 12वी पास उमेदवारांसाठी आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 8,875 जागा आहेत, म्हणजे 8,800 पेक्षा सुद्धा ह्याच्यामध्ये काय जास्त जागात नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय की या जाहिरातीला क्वालिफिकेशन काय आहे, फॉर्म कधी सुरू होणार आहेत आणि जे वय मर्यादा आहे हे सर्व काय आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता लक्षात घ्या की या भरतीसाठी जे काही 2 डिवायडेड मध्ये दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे ग्रॅज्युएशन आणि एक अंडर ग्रॅज्युएशन, म्हणजे ज्या पदवीधर आहेत, आणि दुसरे अंडर पदवी म्हणजे पदवीपेक्षा खाली. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये जे पदाचं डिवायडेशन आहे हे अशा प्रकारे आहे की जे चीफ कमर्शियल कम तिकीट, सुपरवायझर, स्टेशन मास्टर, हे असे काही बनण्याचे जी सुविधा आहेत ते इथे आहेत. तर त्यांचं जे काही तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की तुम्हाला इथे दाखवत आहे ती त्यांचं किती पे स्केल आहे, त्यांना जी पगार किती आहे त्या प्रकारे पडणार आहे. तर मित्रांनो, हे सर्व काही जी फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ही सुरुवात आहे 21/10/2025 ला आपली काय होणार आहे, फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे. आणि जे क्लोजिंग आहे, जे ग्रॅज्युएशन आहे ते 20 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटची तारीख असणार आहे. आणि जे अंडर ग्रॅज्युएशन आहेत, जे 12वी पास जे फॉर्म भरणार आहेत अशांसाठी 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला काय आहे, फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, जे पदवीधर आहेत त्यांना 35,000 पेक्षा जास्त पगार मिळणार आहे. आणि ज्यांचं की वय मर्यादा जी आहे ही 33 वर्ष तुम्हाला असणार आहे. आणि यामध्ये ही तारीख जी आहे 1 जानेवारी 2026 ला तुमचं काय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष पूर्ण असणं गरजेचे आहे. आणि यामध्ये जी काही सवलत आहे, ज्यामध्ये की तुम्हाला SC ST 5 वर्ष सूट आहे, ओबीसी साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जे ग्रॅज्युएशन आहेत ते ग्रॅज्युएशन साठी तुम्हाला 5,000 जागा आहेत. आणि जे 12वी पास उमेदवार आहेत अशांसाठी 3,000 पेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. तर आता याच्यामध्ये जे काय 12वी उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त 26,000 पेक्षा जास्त पगार पडणार आहे. त्यांना सुद्धा वयोमर्यादा तीच असणार आहे, जे की कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं जे काही फीस आहे, आता यामध्ये फीसचा जर बाबतीत गोष्ट आहे की ओपन जे ओबीसी ईडब्ल्यूएस आहेत अशांसाठी तुम्हाला 500 रुपये फीस आहे. आणि SC ST जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, ट्रान्झिस्टर आहेत, महिला आहेत अशांसाठी 250 रुपये फीस असणार आहे मित्रांनो फॉर्म. आणि ही जी फॉर्म भरण्याची सुरुवात आहे 20 याच्यापासून होणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण पोस्टचा विचार केला, एनटीपीएस ग्रॅज्युएशन, जे ग्रॅज्युएशन पोस्टसाठी स्टेशन मास्टर आहे, गुड ट्रेन मॅनेजर आहे, ट्रॅफिक असिस्टन्स आहे, चीफ कमर्शियल आहे. आणि जे नॉन ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल जे सीट आहेत 5,817 जागा आहेत जे ग्रॅज्युएशन साठी आहेत. आणि जे अंडर ग्रॅज्युएशन आहेत तर त्यासाठी 3,058 जागा आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, याआधी पण भरती आली होती, तिची आता नुकतीच एक्झाम झालेली आहे, निकाल सुद्धा आलेला आहे. CBT 1 झालेली आहे, CBT 2 बाकी आहे मित्रांनो. तर त्यानुसार जे 12वी झालेले आहेत किंवा पदवीधर अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ही संधी गमावू नका आणि या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा करून घ्या. आणि काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्याच्यावर सोल्युशन तयार करू किंवा सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा
जुने असाल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.